रायगडमधल्या कोलाडच्या कुंडलिका नदीमध्ये राफ्टिंगसाठी प्रचंड गर्दी होतीये। साजे ते कामत असा 12 किलोमीटरचा राफ्टिंगचा थरार अनुभवण्यासाठी हजारो पर्यटक कोलाडमध्ये दाखल झालेले आहेत। या रिव्हर राफ्टिंगमुळे कोलाड परिसरातील पर्यटनाला चालना मिळते। कोलाडमध्ये रिव्हर राफ्टिंगचा थरार कसा असतो याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी गणेश महाप्रळकर यांनी। कोकणामधला जर आपण विचार केला तर विरा पाटणूस या परिसरात सुरू असलेला राफ्टिंगचा जो प्रकार आहे तो संपूर्ण कोकणकरासह महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांना भुरळ घालत असतो। आज असंख्य पर्यटक या राफ्टिंगसाठी या ठिकाणी दाखल झालेत। आपल्यासोबत अनेक राफ्टिंग करताना हे पर्यटक आपल्यासोबत आहेत। आपण बघितलं तर पूर्ण नदीच्या किनाऱ्यांवर हे राफ्टिंगसाठी तयार असलेले पर्यटक आपण पाहताय। आपल्यासोबत काही पर्यटक आहेत, त्यांच्याकडनं थेट जाणून घेणार आहोत। सर, कहाँ से आए और पहली बार आए क्या आप यहाँ, और कैसा राफ्टिंग का यहाँ एंजॉय कर रहे हैं? यस, कोलाड में हम पहली बार आए तो 35 लोगों का ग्रुप है और पहली बार राफ्टिंग कोलाड में कर रहे हैं तो बहुत ही एंजॉय कर रहे हैं। मौसम एकदम बढ़िया है और क्या बारिश का वेट कर रहे हैं बस। तो यहाँ पर पूरा सेफ्टी के साथ में है तो कोई दिक्कत नहीं, कोई डर नहीं है। सो आपल्यासोबत हे पर्यटक आहेत। पाण्यामधली राफ्टिंग म्हणजे खरं तर पोहता आलं पाहिजे आणि या पाण्यामधली जी राफ्टिंग आहे ती भयंकर पाण्यामधनं ही सुरू असतो। एक प्रकारचा हा प्रवास असतो पाण्यामधला। जसं ऑन रोड आपण गाडीमधनं फिरतो तसा पाण्यामधला हा बोटीतला सफर असतो। मात्र हे पर्यटक असंख्य प्रमाणात दाखल झालेत आणि राफ्टिंगचा आनंद या ठिकाणी लुटण्यासाठी या पर्यटकांनी आता संपूर्ण या विरा पाटणूस परिसरातल्या नदीमध्ये आता स्वतः या ठिकाणी उतरून स्वतः आनंद घेण्यासाठी ते सज्ज असल्याचं पाहायला मिळते। गणेश महाप्रळकर, एबीपी माझा, रायगढ़। लोग आए हैं गुजरात सिलवासा से और हम सब साथ में फैमिली आई है। हमारे साथ हमारे मम्मी जी है, उनकी एज 70 है और वो उन्होंने भी पहला एक्सपीरियंस लिया और बहुत अच्छा था, बहुत अच्छा एक्सपीरियंस। और हमारा गाइड जो था रोशन, वो सबसे बेस्ट। हमारा 11 जन का ग्रुप है। जब हम मुंबई में थे तब हमने बहुत सारे न्यूज़ देखे थे और बहुत डर गए थे कि रास्ते बंद है, हम नहीं आ पाएंगे, लोग फंस रहे हैं, ऐसा सब। पर हम लोग बार बार कॉल करते रहे और यहाँ के स्टाफ ने हमको गारंटी दी कि सब कुछ सेफ है, एवरीथिंग इज़ फाइन। तो फिर हम निकले और हम जब यहाँ पे आए तब स्टाफ देख के हमको बहुत कॉन्फिडेंस आया कि सब ठीक है, काहीही इट्स एव्हरीथिंग इज सेफ। आणि जर काय इश्यू असेल तर डेफिनेटली लेटेस्ट त्यांनी इवन आम्हाला शिफ्टिंगसाठी पण सांगितलेलं, पण तशी काही गरज नाही लागली आणि इथे खूप सेफ आहे, काही प्रॉब्लेम नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।